तर आज माझी आई घरगुती पद्धतीतले गुलाबजाम करणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 1 वाटी मैदा, मिल्क पावडर, खवा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, तूप आणि चवीनुसार मीठ घालून ते मिश्रण एकत्र करून घ्यायचे. ते एकत्र केलेल्या मिश्रणामध्ये थोडंसं दूध घालून ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आणि त्याचा एक चांगला घट्ट कणकेचा गोळा करून घ्यायचा आणि तो कणकेचा गोळा थोडा वेळ बाजूला काढून ठेवायचा आणि आता आपण पाकाची तयारी करणार आहोत. तर पाकासाठी एका पातेल्यामध्ये आईने 1 ग्लास पाणी आणि त्यामध्ये 1 वाटी साखर घालून ते पूर्ण त्या पाकाची उकळ काढून घेते. उकळ काढलेल्या पाकाला थोडा वेळ बाजूला ठेवून त्याच्यानंतर त्या कणकेच्या गोळ्याचे लांबडे असे गोळे करायचे. गोल गोळे केले तर ते पाकात मुरत नाही, म्हणून आई माझी नेहमी त्याचे लांबडे गोळे करते. त्याचं तूप कढईमध्ये गरम करून घ्यायचं आणि तुपामध्ये ते गोळे सोडून ते चांगले गोल्डन होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचे आणि त्यानंतर ते पाकात सोडायचे. तर आता हे गुलाबजाम तयार आहे. तर आपण खाऊन बघूया तो गुलाबजाम कसा झाला. तर हे घरगुती पद्धतीतले गुलाबजाम मला तर खूप आवडतात. तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा.